करंट मॅचचा मॅन ऑफ द मॅच सूरज पाटील आपण यायचंय सोंडोली संघ. येस सूरज यायचंय आपण करंट मॅचचा मॅन ऑफ द मॅच. येस संभाजीला देखील मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल आणि या करंट मॅचचा मॅन ऑफ द मॅच सूरज आपण यायचं. 23 धावांची खेळी केली. संभाजीने मात्र एक षटका ठोकला. एका षटकामध्ये 4 धावा खर्च करून एक विकेट प्राप्त केली, जी मात्र पॉवर प्लेच्या महत्वाच्या षटकामध्ये. तर आयोजक पुरस्कृत करायचा आहे मॅन ऑफ द मॅचची जर्सी संभाजी या खेळाडूला आणि करंट मॅचचा मॅन ऑफ द मॅच सोंडोली या संघाचा. हॅलो, माऊली तालीम जाधववाडी या संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर एका बाजूला श्री विठ्ठल देवी स्पोर्ट क्लब कडवे आणि दुसऱ्या बाजूला असणारा माऊली तालीम जाधववाडी. या दोन संघांदरम्यान मॅच होणार आहे. तदरम्यान आपण वळतोय इथे एकदा सूरज साठी जोरदार डाव व्हायला पाहिजे मित्रांनो, कारण कॉन्फिडन्स दाखवला. मैदानाच्या आतमध्ये कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे. जिथे 2 धावा होत्या तिथे एक सिंगल घेतली आणि मॅचला मात्र नक्कीच फिरवलं. चला या सूरज जगदंब चषक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. टाळ्या कमी पडून द्यायच्या नाहीयेत. सर मॅच चालू करायची आहे, पंचांना विनंती करतो. मॅन ऑफ द मॅच अगदी जर आपण पाहिलं या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेत आणि संभाजी या संभाजी या मॅन ऑफ द मॅच साहेब. हॅलो, मनोजी पाटील साहेब, महाराष्ट्र पोलीस साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करेल. या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण देखील या ठिकाणी दाखल झालात. थँक्यू व्हेरी मच. आणि संभाजी तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी. वळणार आहोत मॅचच्या दिशेनं. त्या ठिकाणी मॅच मात्र नक्की सुरुवात झाली आहे आणि पहिल्याच बॉलवर अतिशय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बॉल चाललाय, सीमा रेषा ओलांडतोय, येतोय चौकार. माऊली तालीम या संघामध्ये मात्र नक्की 4 धावा ऍड केल्या जातात. हार्ड लक म्हणावं लागेल टीम जगदंब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अर्थातच अध्यक्ष साहेब बरेजी पाटील साहेब यांच्या वतीने मात्र नक्कीच भरपूर मोठे सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला लाभले. पंच काय डेली आहे का? डेली आहे. कोणत्याही प्रकारची धाव नसणार आहे. चेंडू निर्धाव आहे. थँक्यू. चला गोलंदाज पुन्हा एकदा अमोल गोलंदाजी मार्कवर. वा काय चेंडू आहे. ऑन साइडला चेंडू फटकावला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात. तिथे मात्र नक्की चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू अडवला, फेकल्या दरम्यान 2 धावा. 2 धावांना रोखू शकत नाहीये. 2 धावा येत आहेत. या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक नियोजक अर्थातच संघ शिवराज स्पोर्ट्स कोतोली संघ. मात्र नक्कीच थोडस प्रॅक्टिस कुठेतरी कमी पडली मी म्हणेल. हा फुलटॉस होता, तिथे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. चेंडू अडवलाय, कलेक्शन खराब होत आहे आणि एक धाव तिथे पळून पूर्ण केली जाते. त्याचबरोबरीने या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या बक्षीसदात्यांनी आम्हाला मदत केली, ज्यांचं सहकार्य आम्हाला लाभलं, अर्थातच स्वर्गीय तुकाराम बापू पाटील यांच्या स्मरणार्थ माननीय श्री आदरणीय
संपत तुकाराम पाटील बाजीराव पतसंस्था मुंबई त्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपयांचं कॅश प्राइस त्यांच्याकडनं दिलं गेलं. इथे संपत तुकाराम पाटील साहेबांचं स्वागत केलंय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, लांबच लांबवरचा समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा भव्य दिव्य आणि अतिशय सुंदर फटका षटकार येतोय. त्याचबरोबरीने मैदान सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लावलं पैलवान माननीय श्री आदरणीय संपत शेठ पाटील वेदांत ऑटो गॅरेज साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. साहेब आपलं देखील हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करेल. त्याचबरोबरीने माननीय श्री अधिराज पाटील साहेब संस्थापक जय शिवराय प्रतिष्ठान, त्याचबरोबरीने माननीय श्री संभाजी कांबळे साहेब राष्ट्रीय जनचळवळ अध्यक्ष साहेब आपले देखील मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. त्याचबरोबरीने द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलं माननीय श्री आदरणीय विनायक शेठ कांडाळे डायरेक्टर DK ग्रुप, माननीय श्री अनिल शेठ नलावडे एन एंटरप्राइजेस द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये त्यांच्या माध्यमातून दिलं गेलं. थँक्यू साहेब. त्याचबरोबरीने संपूर्ण स्पर्धेसाठी ट्रॉफी सौजन्य आम्हाला लाभले माननीय श्री आदरणीय भरत शेठ पाटील संस्थापक अध्यक्ष जगदंबा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य. धावसंख्या झाली ती 14 धावा धावफलकावर 14 रन्स. पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 धावा धावफलकावर असणार आहे. त्याचबरोबरीने माननीय श्री अरुण शेठ पाटील ANP लाईव्ह या युट्यूब वाहिनी स्वतः मालक देखील आहेत आणि स्वतःच्या क्षेत्रात मात्र नक्कीच नोकर म्हणून राबावं लागतं. स्वतःचे व्यवसाय त्याच प्रकारचं कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते. अरुण शेठ पाटील आपले देखील मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल, कारण स्वतः स्क्रीनवर बसून ऑफिशियल टीम सोबत जोडलेत आणि या स्पर्धेला भरपूर मोठं सहकार्य त्यांचं लाभले. थँक्यू व्हेरी मच. अवांतर चेंडू असणार आहे. अवांतर धावसंख्येत वाढ होते. 15 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. त्याचबरोबरीने जेवण सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला जेवण सौजन्य लाभलं अर्थातच माननीय श्री आदरणीय सागर शेठ सावंत उपशाखा प्रमुख मानखुर्द मुंबई त्यांचे मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. त्याचबरोबरीने माननीय श्री अजित शेठ सावंत अध्यक्ष युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य साहेब आपले देखील मनपूर्वक हार्दिक असे आभार मानतो. त्याचबरोबरीने माननीय श्री संतोष शेठ पाटील सामनावीर सौजन्य आणि कुमार यश संतोष पाटील यांच्या माध्यमातून लाभले त्यांचे मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. त्याचबरोबरीने माननीय श्री आदरणीय अरविंद शेठ माने त्यांच्या माध्यमातून पंच सौजन्य लाभले. थँक्यू व्हेरी मच. माननीय श्री आदरणीय कुमार शेठ कोटकर मुंबई पोलीस साहेब आपले देखील मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. टेनिसचे बॉल आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिले. थँक्यू व्हेरी मच. ज्यांच्या माध्यमातून सर्वश्रेष्ठ दान कोणतं आहे तर रक्तदान आणि त्याच्यानंतर पाणीदान जलदान आणि ते जलदान आम्हाला केलं जातं. पाणी सौजन्य अर्थातच माननीय श्री रविराज शेठ जाधव RJ स्टुडिओ त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. त्याचबरोबरीने माननीय श्री संपत शेठ पाटील मॅन फ्रॉम इंडियन आर्मी त्यांच्या माध्यमातून देखील पाणी सौजन्य आम्हाला लाभलं. त्याचबरोबरीने माननीय श्री विश्वास शेठ बेडसे शाखा अधिकारी दत्तसेवा पतपेढी मुंबई आर्थिक सहाय्यक आणि आर्थिक सहकार्य त्यांचं लाभलं. थँक्यू व्हेरी मच साहेब. आणि पुन्हा एकदा घेऊन जातोय तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मी प्रशांत गायकवाड फ्रॉम जुन्नर शिवजन्मभूमी जुन्नर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. 22 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत. इथे जर आपण पाहिलं अतिशय भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यष्टिरक्षकाचं देखील मी कौतुक करेल, कारण फास्टर गोलंदाज असलं आहे तरी पण क्लोज कीपिंग या ठिकाणी केली जाते. कौतुक करावं तेवढं कमीच आहे. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 23 धावा धावफलकावर असणार आहे. अनिल गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. राईट एम राऊंड द विकेट गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. एक क्षेत्ररक्षक डीपेक्षा कव्हर मध्ये, एक क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफला, एक क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर डीप लॉंगनला, एक डीप मिड विकेटला आणि डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक मात्र नक्की तैनात केले. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. अनिल यांचं कौतुक करेल. तब्बल 24 धावा धावफलकावर आहेत, परंतु खूप सुंदर गोलंदाजीचा नजराणा
त्यांचा पाहायला मिळतोय. इथे इथे काय घडलंय? दांडी गुल, यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय, अगदी उद्ध्वस्त केलंय. फलंदाजाला मात्र नक्कीच माघारी परतावं लागतंय. बॅट्समन कुणाल याच्या खेळीचा होतोय अंत. माफ करा, संदीपच्या खेळीचा अंत होतोय. अगदी खेळी संपुष्टात येते. संदीप माघारी परत आहेत आणि मुख्याच्या श्रेणी मात्र नक्कीच एक मोठा गडी बाद झालाय. संदीपने एक षटकार देखील ठोकलेला. त्याची जागा भरून काढण्यासाठी मात्र नक्कीच महेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत आहेत. माऊली तालीम या संघाला लागलेला एक मोठा झटका असणार आहे, कारण या खेळाडूवर भरपूर जबाबदारी होती. जाधववाडी संघाचा एक ताकदवर खेळाडू आहे. चला सर, तुमच्याकडे वेळ कमी असणार आहे. तुम्हाला वारंवार सूचना तर दिल्या जातीलच, परंतु तुम्ही देखील तेवढं सहकार्य आम्हाला करायचे प्लीज. ऑप्शनच्या बराचसा बाहेरचा बॉल आहे, तर पाहायला गेलं तर शॉर्टपिच चेंडू होता, त्याला मात्र नक्कीच लॉंग ऑफला खेळून काढला जातोय. अमोलदादा पाटील, आमच्या माईकशी संपर्क साधायचा आहे. अमोलदादा पाटील प्लीज. अमोल पाटील सर. अभांतर चेंडू आहे, अभांतर धावसंख्येत वाढ होते. 26 जावा धाव फलकावर. अमोल पाटील, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर प्लीज माईकशी संपर्क साधायचा आहे. काय ते कोण येत आहेत, कोण येत आहेत, नावं कळतील का? इथे जर आपण पाहिलं तर 26 धावा ज्या धावफलकावर आहेत. खूप चांगली गोलंदाजी प्रशांतची पाहायला मिळते. प्रशांत येतात गोलंदाजी मार्कवर. राईट ओव्हर द विकेट. इथे जर आपण पाहिलं अगदी स्लॉट मध्ये चेंडू आलाय आणि त्याला पाठवलंय. साईड स्क्रीनला सलामी दिलेला हा येतोय उतुंग, लांबच लांबवरचा देखना, अगदी ताकदवर शोक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार. एक दिवसीय सामने जर आपण पाहिलं तर शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शिवराजे स्पोर्ट क्लब कोतोली वारणा यांच्या माध्यमातून मात्र नक्की जगदंब चषक आयोजित केलाय. आणि त्या जगदंब चषकामध्ये जर आपण पाहिलं ना, एक दिवसीय सामने आहेत आणि एका दिवसीय सामन्यामध्ये मात्र नक्कीच एक भरपूर मोठा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या जल्लोषामध्ये संपूर्ण शाहूवाडी तालुका या ठिकाणी सामील झाला. इथे मोठा प्रहार खेळलाय, ऑन साईडला चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक येत आहेत. खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. ओ हो 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 हो, तिथे केवळ एक धाव मात्र नक्कीच पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर वसद पैलवान अशोक मनीषी अशोकजी सावंत साहेब, शाहूवाडी अध्यक्ष, कुस्ती संघटना, कुस्ती जीवन अध्यक्ष साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. साहेब, आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. त्याचबरोबरीने माननीय श्री पैलवान संपत शेठ पाटील साहेब, शाहूवाडी कुस्ती जीवन उपाध्यक्ष, साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. साहेब, तुमचे पाय या ठिकाणी आम्हाला या स्पर्धेला लाभले. आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करेल. थँक्यू व्हेरी मच. 35 धावा या ठिकाणी धावफलकावर लगावल्या जात आहेत. त्याचबरोबरीने समवेत मान्यश्री आदरणीय पैलवान वसंत साहेब लोंढे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. साहेब, आपलं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या झाली होती 36 धावा धावफलकावर असणार आहे. आलेले सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. पुनश्च एकदा मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी या संपूर्ण स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी दाखल झाले. अर्थातच शाहूवाडी कुस्ती जीवन
अध्यक्ष पैलवान वसत माननीय श्री आदरणीय अशोकजी सावंत साहेब, त्याचबरोबरीने शाहूवाडी कुस्ती जीवन उपाध्यक्ष पैलवान संपत शेठ पाटील साहेब, त्याचबरोबरीने माननीय श्री आदरणीय वसंत साहेब लोंढे यांचंही या ठिकाणी आगमन झाले. साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. थँक्यू व्हेरी मच. शेवटच्या षटकाकडे तुम्हाला घेऊन जातोय. मैदानाच्या आतमध्ये सूरज या गोलंदाजाला मात्र नक्कीच गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. वैयक्तिक पहिलं असणार आहे संघासाठी अंतिम शेवटचं षटक. सूरज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. हो हा चेंडू जर आपण पाहिलं थोडासा खरा पाहायला मिळतोय की काय. पंचांचा इशारा येणं बाकी आहे, पंचांचा निर्णय येणं बाकी आहे आणि पंच कळवतात हा अवांतर चेंडू असणार आहे. वाईट +1 बाईटची एक सिंगल आणि एक्स्ट्रा एक सिंगल, एक्स्ट्रा अवांतर धाव अशा 2 धावा त्या ठिकाणी मात्र नक्कीच पाहायला मिळतील. शिवराजी स्पोर्ट क्लब कोतोली वारणा आयोजित जगदंब चषक 2024 पर्व या तिसऱ्या पर्वात आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक असं स्वागत. इथे काय घडलंय, दांडी गोल गेली आहे, अक्षरशः फलंदाजाच्या त्रिफळा चित केलंय. फलंदाज होत आहेत बाद, विकेटचं पतन. खेळवा आलेल्या उशीर आलेल्या मान्यवरांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना एका बाजूला असणार आहे माऊली तालीम जाधववाडी, दुसऱ्या बाजूला असणार आहे विठ्ठलाई स्पोर्ट्स कडवे. या 2 बलाढ्य संघांदरम्यान चालू असणारी मॅच पहिला डाव चालू आहे आणि इथे पहिल्या डावाचं शेवटचं षटक चालू असताना धावसंख्या झाली ती 38 धावा या धावफलक्यावर असणार आहे. इथे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक गडी चाललाय. अगदी गोल्डन डकचा शिकार ठरतोय. विकेटचं पतन. खेळवात मी काय बोलतो सर, शेवटचे 4 बॉल राहिले इनिंग ब्रेक मध्ये. तुम्ही लिहून ठेवा, मग मला सांगा. चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते. हॅट्रिकच्या उंबरड्यावर असणार आहेत गोलंदाज. पहिला चेंडू जरूर अवांतर पाहायला मिळाला, परंतु आणखीन एक चेंडू इथे जर आपण पाहिलं तर अवांतर पाहायला मिळतोय. अवांतर धावसंख्येत वाढ होतीये. आणखीन 2 धावा त्या ठिकाणी मात्र नक्कीच पाहायला मिळतात. बाईटच्या स्वरूपात एक घोषणकीत क्षेत्रात चेंडू चाललाय, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. वन बाउन्सचा इशारा देखील येतोय. अतिरिक्त उसळी घेतली बॉल. इथे मात्र नक्कीच बॅकफुटला आली, चेंडू पॉइंटला कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बघता चेंडू चाललाय घोषणकीय क्षेत्रामध्ये. तिथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. एक सिंगल पाहायला मिळणार आहे. एका सिंगलला धावसंख्येत वाढ होतीये आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 41 धावा धावफलक्यावर असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असे जेवत आहेत सूरज. इथे बॅकफुटला आले, पॉइंटला चेंडू कट करण्याचा प्रयत्न. मिडाफला क्षेत्ररक्षक आहेत परंतु तिथे चेंडू आडव्यापर्यंत अगदी हरणाचा वेग, चित्याची चप्पळ या मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते आणि एक सिंगल चोरटीशी धाव मात्र नक्कीच पळून पूर्ण केली जाते. धावांसाठी भुकाबलेले हे दोन्ही खेळाडू धावा चोरतायत आणि दिवसा ढवळ्या मैदानाच्या आतमध्ये चोरी होतीये. त्याचबरोबरीने
न्यू बॅटर चंद्रकांत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतात. हो 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 एकदा सुरतची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये, कारण जेवढे खेळाडू बाद केलेत तेवढे अगदी त्रिफळाचीतच केलेत. एकदा सुरतसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे मी म्हणतो. अगदी सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 45 धावा झाल्यात आणि 46 धावांचं लक्ष हे जिंकण्यासाठी असणार आहे. त्याचबरोबरीने आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी छोटासा स्वागत सत्कार केला जातोय. मी विनंती करेल माननीय श्री आदरणीय मनोजी पाटील साहेब असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर मुंबई साहेब, मी आपणास विनंती करतो आपण समोर यायचं. आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक नियोजक सर्व सम्राट अर्थातच सौजन्य भरत शेठ पाटील जगदंब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच त्यांचा सन्मान केला जातोय. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो, या ठिकाणी सत्कार केला जातोय. माननीय श्री आदरणीय असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर मनोजी पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे, कारण ज्या मान्यवरांचा सत्कार होतोय ना आपल्यासाठी अहोरात्र कष्ट करत अहोरात्र मेहनत करत मात्र नक्कीच आपल्याला भरपूर सहकार्य त्यांचं देखील असतं. थँक्यू साहेब, आपलं देखील मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत करेल. त्याचबरोबरीने माननीय श्री तदरम्यान मी विनंती करतो माननीय श्री आदरणीय वस्ताद पैलवान अध्यक्ष शाहूवाडी कुस्ती जीवन अशोकजी सावंत साहेब, आपण या साहेब आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मी विनंती करेल सरांचं नाव काय? सागरचं घ्यायचं होता. बरं ठीक आहे, तुम्ही फोन करताय. ॲक्च्युली यांचा घ्यायचा, यांचं टाका. यांचं घे सागर पाटील. सागर पाटणा त्यांच्या हस्ते करायचं का? त्यांचा घ्यायचा. यांचा घ्यायचं. दत्तात्रय मोलीले नाव मी इथं इकडचं घेतलं होतं. नाही हा घेतलं. आता नाव पुकारले ते घेऊन टाका. बरं ठीक आहे. या वसद या आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मी सागर पाटील साहेब दत्तात्रय मोळे सचिव जगदंब प्रतिष्ठान विनंती करतो साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते मात्र की शुभ सन्मान केला जातोय. पहिलवान माननीय श्री आदरणीय अशोकजी सावंत साहेब अध्यक्ष शाहूवाडी कुस्ती सहजीवन साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. साहेब आपण देखील या. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय. या पहिलवान माननीय श्री अशोकजी सावंत सर अध्यक्ष शाहूवाडी कुस्ती जीवन साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. साहेब या आपला शुभ सन्मान केला जातोय. माननीय श्री रणजितजी पाटील साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. वसाद या आपला या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. सर मॅचला सुरुवात करायची, कृपया प्लीज तुम्ही मॅच थांबवू नका. आणि यानंतर होणारा सेकंड राऊंडचा पहिला सामना
यायचं पावनाई स्पोर्ट्स विरळ वर्सेस श्री विठ्ठल रुक्माई स्पोर्ट्स विरळ. दोन्ही टीम या. सुरेश पाटील सर आणि दुसऱ्या बाजूला संतोष पाटील सर. माफ करा थोडासा उशीर झाला परंतु तुम्ही देखील समजून घ्या. इथे यायचं. मुख्य कक्षामध्ये यायचंय. मुख्य व्यासपीठावर या प्लीज. योगेश सर या. एका बाजूला जर आपण पाहिलं दोन्ही वेगवेगळ्या गावचे संघ आहेत मित्रांनो, परंतु ही स्पर्धा खेळण्यासाठी लांबून लांबून खेळाडू आलेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर योगेशजी पाटील सर खास पुण्यावरून ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी आलेत. सर आपलं सर्वप्रथम मनपूर्वक हार्दिकाचं स्वागत करेल. त्याचबरोबरीने संतोषजी पाटील सर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. थँक्यू व्हेरी मच. त्याचबरोबरीने आत्ताच्या मॅचचा टॉस ज्यांच्या माध्यमातून केला जातोय ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो जर आपण पाहिलं ना जे मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट्स तुम्हाला दिलं जातं मान्य श्री आदरणीय संतोषजी पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून सामनावीराचं टी शर्ट आपल्याला दिले गेलं. साहेब सर्वप्रथम आपले मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. त्याचबरोबरीने यश संतोष सावंत पाटील त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला टी शर्ट दिले गेले. थँक्यू व्हेरी मच. टॉस कोणी जिंकला? संतोष पाटील सर. टॉस कोणी जिंकला? टॉस जिंकून काय घेतलंय आम्हाला यानंतर थोड्याच वेळात कळवा. थँक्यू. इथे जर आपण पाहिलं तर विठ्ठल रुक्माई स्पोर्ट्स क्लब विरळ या संघाला प्रथम नाणेफेकी जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि समोरील संघाला म्हणजेच श्री पावनाई स्पोर्ट्स विरळ संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले जाते. चला मॅचला सुरुवात होतीये. 5 धावफलकावर पाहायला मिळतात. बॅटिंग साठी जर आपण पाहिलं तर प्रशांत आणि अमोल ही जोडी होती परंतु प्रशांतला माघारी परतावं लागल्या. प्रशांत बाद झालेत. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर प्रदीप येत आहेत. प्रदीपचा हा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा होता खोदून काढलाय सरळ अगदी पाठवून दिलाय लंगन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल चाललाय सीमारेषा बाहेर येतोय. दणदणीत खणखणीत छत्रपतींचा छावा मिळाल्यात पूर्ण 6 धावा. येतोय षटकार. येतोय. षटकाराच्या मदतीने धावसंख्येत अगदी झपाट्याने वाढ झाली आहे. सूरज आलेत आणि आल्या पहिल्याच बॉल मला वाटतं षटकार ढोकला. किती 11 झाला? माफ करा 7 धावा या केवळ 7 धावफलकावर असणारा 7 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. इथे पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय सरळ अगदी सीमारेषेच्या पलीकडे सीमारेखा ओलांडतोय. येतोय चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने अगदी धावसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे आणि धावसंख्या लगावली जाते ती 11 धावा धावफलकावर 11 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र नक्कीच भरपूर हाणामारी मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केली जाते. इथे जर आपण पाहिलं पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा मात्र नक्कीच फलंदाज उचलतात. हा बॉल अगदी रडार मध्ये आलाय स्लॉट मध्ये आलाय त्याला पाठवलंय पार्किंग लॉट मध्ये. खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय षटकार. अगदी जर आपण पाहिलं आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलंय. सर्वप्रथम मी विनंती करेल अरविंदजी नलावडे साहेब या उपाध्यक्ष जगदंब प्रतिष्ठान त्यांच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच या ठिकाणी सन्मान होतोय. मित्रांनो या स्पर्धेसाठी वेळ काढून अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी आम्हाला भेट दिली. अर्थातच वस्तात माननीय श्री अशोकजी सावंत साहेब
अध्यक्ष शाहूवाडी कुसिया जीवन साहेब मी आपणास विनंती करतो आपण आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं साहेबांचं. थँक्यू व्हेरी मच. शूरवीरांचा जिल्हा, शूरवीरांचा तालुका आणि त्या तालुक्यामध्ये मात्र नक्कीच तुमच्यासारखे मान्यवर मंडळी आम्हाला लाभली आणि या स्पर्धेला तुम्ही भेट दिली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. त्याचबरोबर मी सुनील पाटील साहेब आपणास विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी माननीय श्री आदरणीय पैलवान संपत पाटील उपाध्यक्ष शाहूवाडी कुसिया जीवन यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. 21 धावा फलकावर आहेत. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे साहेबांसाठी. या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून आले आम्हाला भेट दिली आणि त्याचबरोबरीने पैलवान मान्य श्री आदरणीय संपतजी पाटील साहेबांचा आज वाढदिवस आहे. या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून शिवराजे स्पोर्ट्स क्लब कोतोली वारणा जगदंबा चषकाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब. आणि तुम जिओ हजारों साल और हर साल के दिन हो 50,000. एकदा साहेबांना जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं या स्पर्धेच्या माध्यमातून. साहेब आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी आलेत. थँक्यू व्हेरी मच. यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून माननीय श्री आदरणीय पैलवान वसंत शेठ लोंढे साहेब या ठिकाणी आले. त्यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. संदीपजी पाटील साहेब आपण या आपल्याही शुभ हस्ते साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. इथे स्विच हिटचा फटका बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. तिथे जर आपण पाहिलं तर केवळ पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. अंपायर डिसिजन ऑन पेंडिंग. पंचांचा निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही काही बोलू शकत नाही, काही लिहू शकत नाही. थँक्यू सो मच. मनापासून हार्दिक असे आभार. आई जगदंबे चरणी हीच प्रार्थना करतो तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि त्या आयुष्यामध्ये अशी सत्कर्मी कामे हो की ज्यामुळे तुमचं नाव लौकिक होईल आणि संपूर्ण शाहूवाडी तालुका देखील शाहूवाडी तालुक्याचं देखील नाव लौकिक होईल. इथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. एक सिंगल येते. एका सिंगलला धावसंख्येत वाढ होते. 25 धावा या धावफलकावर आहे. अंपायर डिसिजन ऑन फायनल. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. कृपया प्लीज पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. दादांनो तुम्हाला कृपया पंचांच्या निर्णयाचा सन्मान करायचा आहे आणि क्रिकेट आपल्याला खूप वेळा हेच शिकवतं. थँक्यू व्हेरी मच. चला प्लीज सर तुम्ही वेळ वाया घालवू नका प्लीज. रिक्वेस्ट करतो. जवळजवळ आता 3:30 वाजून गेलेत आणि अजून 5 मॅच बाकी आहेत. चेंडू द्या, बॉल द्या. अजून 5 मॅच बाकी आहेत. फायनल आजच्या दिवसात आपल्याला खेळवायची याची देखील तुम्ही दखल घ्या. 16 संघ 15 मॅचेस. अजून 5 मॅच आपल्याला खेळवायच्यात. या दृष्टिकोनातून आपण थोडीशी घाई केली पाहिजे. अन्यथा वेळेनुसार सामने 1-1 किंवा 2-2 षटकाचे देखील होतील. इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. अगदी जर आपण पाहिलं तर कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. बॉल जर आपण पाहिलं ना थोडासा खाली राहिलाय आणि डिक्लेअर झोन मध्ये देखील जातोय. एक सिंगल आली. एका सिंगलला धावसंख्येत वाढ होते. 26 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अजूनही चेंडू शेष असणार आहेत. 14 आणि बनवायच्या 20 धावा. बॉल चाललाय हवाई सफर. बॉल पाठवला लॉंगातच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्येत अगदी झपाट्यानं वाढ झाली आहे आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 धावा धावफलकावर. इथून जिंकण्यासाठी तुमच्याकडे चेंडू असणार आहे शेट 13 आणि बनवायच्या त्या 14 धावा.
14 धाबांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला. बॅटिंग साठी जर मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर सूरज आले. सूरजने अक्षरशः धुमाकूळ घातला बॅटिंगच्या जोरावर. आपल्या बॅटिंगचा जलवा, बॅटिंगचा बोलबाला मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखवतात. सूरज मैदानाच्या चौफर बाजूला फटकेबाजी करतात. जर पाहिलं गेलं ना तर सूरज धावसंख्या झाली होती 32 धाबा. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज जिंकण्यासाठी असणार आहे. 12 चेंडू आणि बनवायच्या त्यात 14 धाबा. चला सर, आपण जवळपास 8 ते 10 मिनिटं खर्च केलेत. तुमच्याकडे केवळ 10 मिनिटं शेष आहेत. त्या 5 मिनिटांमध्ये हे षटक हाताळायचंय आणि त्यानंतर जर 5 मिनिटात षटक हाताळलं नाही तर तुमचा एक प्लेअर पॉवर प्लेच्या आतमध्ये असेल. याची देखील तुम्ही दखल घ्या. 5 मिनिटं, शेवटचे 10 मिनिटं आहेत आणि 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटके हाताळायची आहेत. इथे वा वा वा, या स्पर्धेतील सर्वाधिक दूरवरचा षटकार स्क्वेअर लेग रिजन मध्ये ठोकून काढतोय बॅट्समॅन असणार आहे अमोल. अमोलच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. मला वाटतंय आज पहिलवान संपत दादा पाटील साहेबांचा या ठिकाणी वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं या ठिकाणी गिफ्ट दिलं जातंय की काय. अगदी षटकार चौकारांची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओहो हो, हा चेंडू जर आपण पाहिला अवांतर पाहायला मिळतोय. अवांतर धावसंख्येत वाढ होते, समीकरण बदलत आहे. धावसंख्या जर आपण पाहिली 39, 39 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण बदलत आहे. इथून जर पाहिलं तर केवळ 7 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. आणखीन एक चेंडू खराब आणि खराब. तुमची एक चुकी या ठिकाणी मान्य केली जाईल, परंतु या चुका मान्य केल्या जाणार नाहीये. चुकी आणि चुका याच्यामध्ये भरपूर मोठं अंतर आहे दादांनो. आणि आजच्या दिवसामध्ये तुम्ही खेळायला आल्यानंतर चुकांना घरीच ठेवून यायचंय. कारण प्रत्येक खेळाडूने जर असं ठरवलं ना आज मी एकही चुकी करणार नाही तर कुठेतरी संघ विजयी होईल. इथे मॅच फिनिश, गेम चेंजिंग 6 आणि मॅचला केलं सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये फिनिश. मॅच जिंकली आहे. अर्थातच जर आपण पाहिलं तर कडवे हा संघ विजय होतोय. विजयी संघाचं हार्दिक 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 असं अभिनंदन. पराभूत संघाचं भरपूर सारं कौतुक. श्री विठ्ठल देवी स्पोर्ट्स क्लब कडवे